सिद्धं सुद्धं गणमियं जिनेन्द्रवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्तपयुगणम् ओचम्। जेवढ सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जेवढ परमपूज्य चात्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जेवढ प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय। जेवढ परमपूज्य आचार्य प्रवरेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। जेवढ परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सूर्य सागर जी महाराज की जय। आपलं प्रकरण चाललं होतं 6 द्रव्यांचा उपलक्षणाधिकार चालू आहे। 6 द्रव्यांचं लक्षण सांगितलं आणि त्या 6 द्रव्यामध्ये कालद्रव्याचं लक्षण काय सांगितलं? वर्तना हेतुत्व, परिवर्तन घडवणं दुसऱ्या द्रव्यामध्ये। परंतु ते परिवर्तन घडवत असताना सुद्धा कालद्रव्य तिथे काय फक्त उदासीन निमित्त आहे। कालद्रव्य दुसऱ्या पर्याय रूपाने परिणमत नाही आणि तिसरे द्रव्य सुद्धा कालद्रव्य रूपाने परिणमत नाही। मग कालद्रव्याची जी पर्याय आहे त्याचा आपला काय संबंध आहे? फक्त ते आपल्या परिणामासाठी निमित्त मात्र आहे, परंतु त्या काळाला निमित्त करून आपण किती कशाने करतो? कुठलं तर काम समजा त्या वेळेत झालं ना तर काय म्हणतो लगेच की मला या वेळेला पाहिजेच, किंवा ते झालं नाही तर म्हणजे त्या काळाला दोष देतो किंवा त्या काळा संबंधी आपणत्व करतो आणि त्या योग्य वेळेलाच मला हे काम व्हायलाच पाहिजे असे करतो। म्हणजे त्याच्या निमित्तानं कशाय करतो तर कालद्रव्याची पर्याय ही कालद्रव्याची आहे। वेळ आपला आहे का? वेळ आपला नाही, वेळ म्हणजे ही कालद्रव्याची पर्याय आहे आणि त्यावेळेला आपलं परिणाम झाले ते कालद्रव्याच्या परिणामापासून भिन्न आहे। या वेळेत आपले जे परिणाम झाले मग आपण त्या काळाला निमित्त करून आपले परिणाम बिघडवले, मग ते काळ आपल्यामध्ये आहे की त्या काळात होणारा आपला परिणाम आपला आहे। त्या काळात होणारा जो आपला विशुद्ध परिणाम संश्लेष परिणाम हे जीवाचे आहेत आणि त्या निमित्तानं काय होतं आपल्याला, परंतु ते एकेकांना एवढी समयाची स्ट्रिक्ट राहण्याची सवय असते, त्यावेळेस नाही झालं की मग ते कशाचा आस्वाद नाही, कशाचं पारा चढतो एकदम, तुम्ही नाही का केलं ह्या वेळेत असं। म्हणून तिथे लक्षात घ्यायचं की त्यावेळेला होणारच नव्हतं परिणाम म्हणते। ठीक आहे, व्यवहारामध्ये व्यवहार चालण्यासाठी तिथं ते त्यांना करावं लागतं म्हणा किंवा काहीतरी आम्ही शोषणासाठी केलं, परंतु त्याचा प्रभाव आपल्याला पडू द्यायला नको की त्याच्या निमित्तानं आपण स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही। मग कालद्रव्याच्या पर्यायामध्ये सांगितलं की समय ही कालद्रव्याची काय आहे? एक क्षणवर्ती, एक पर्यायाचं अवस्थान किती आहे? एक क्षण। एक समय हे प्रत्येक पर्यायाचा अवस्थान काळ किती आहे? एक समय। मग व्यवहार काळाचे त्यापेक्षा भेद केले तर व्यवहार काळामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं? आवली। आवली किती समयांची आहे म्हणजे एकदम सांगायचं। आवलीची किती समय आहेत? आवलीमध्ये साधना करून जगन्य युक्ता संख्या आणि जगन्युक्तानंतर प्रमाण काय शोभापती? जगन्युक्तानंतर ही संख्या कोणाची आहे? अभव्याची वंश। अभव्य राशी युक्तानंतर हे दोन लक्षात ठेवायचं, आवली युक्ता संख्या आणि अभव्याची युक्तानंतर अशी दोन्हीची लक्षात ठेवायची संख्या जगन्युक्तानंतर। तर जगन्य युक्ता संख्या एवढ्या समयांची एक आवली होते आणि एका उच्छ्वासामध्ये किती आवली होतात? असंख्य आवली होते। असंख्य आवली आपण आपला पण विषय नाही असंख्य आवली। आता किती पण वर्ष, एक पूर्ण कोटी वर्ष आयुष्य त्याच्या पण आवली केलं तर त्या संख्यातच होतात।
म्हणून उच्छ्वासाची आवली किती आहेत? संख्यात म्हणायचं, संख्यात म्हणायचं नाही. एका आवलीमध्ये समय असंख्यात, म्हणून त्या असंख्यातानं गुणले की सरळ असंख्यात समय आले, परंतु आवली असंख्यात होत नाही. असंख्यात आवली जायला खूप वेळ काळ झाला पाहिजे, म्हणजे मोठा काळ आहे तो असंख्यात आवली. म्हणजे आवली गुणिले आवली, असंख्यात असंख्यातानं जगण्या संख्यात असंख्यात पत्रावली, म्हणजे तिथं खूप संख्या हजार वर्षाच्या पुढचं संख्या येईल. संख्यातच आवली तर असंख्यात आवली, असंख्यात आवली. संख्यात आवली म्हणजे की संख्यात आवली, असंख्यात आवली म्हणजे की असंख्यात आवली. असंख्यात आवली झाली त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं पल्ले वगैरे आयुष्य असते ते तर असंख्यात आवली होतात, आणि संख्यात वर्ष आयुष्य जे काय ते संख्यातच आवली होतात. त्याच्यामध्ये किती संख्यात करोड वर्ष जरी असलं, 1 करोड कोटी वर्ष, तर त्याच्यामध्ये आवली संख्यातच होतात. म्हणून एका उच्छ्वासामध्ये किती आवली आहेत? संख्यात आवली आहेत. कारण संख्या सुद्धा खूप मोठे आहे, ते लक्षात येईल. उच्छ्वास एक त्यानंतर उच्छ्वास नंतर काय सांगितलं? स्तोक. स्तोक म्हणजे किती काळाला म्हटलं स्तोक? पाठीमाग सांगा कविता. 7 उच्छ्वासांचा एक पूर्ण श्वासोच्छ्वास घेतो ना, असे 7 श्वासोच्छ्वास घेतलं तर त्याला एक स्तोक म्हणतात. हे पूर्वीची मोजण्याची ती हे प्रमाण आहे. आता सगळं सेकंद, मिली सेकंद काय चालतं सेकंदामध्ये, पुन्हा मिनिट, तास, असं आताचं काळाचं प्रमाण तसं चालतं. पूर्वीचं घड्याळ नव्हती त्याला असं प्रमाण चालायचं. 7 उच्छ्वास झाला की एक स्तोक झाला, आणि 7 स्तोकाला काय म्हटलेलं आहे? एक लव म्हटलेलं आहे. आणि एका घटिकेमध्ये किती लव होतात? 38.5 लव होतात. म्हणजे एका घटिकेमध्ये उच्छ्वास किती झाले? एका उच्छ्वासामध्ये किती झाले सांगितलं का? 1886 आणि 1/2 एवढे उच्छ्वास होतात. आणि एका मुहूर्तामध्ये उच्छ्वास किती? 773. आणि एका मुहूर्तामध्ये हे किती? घटिका म्हणा किंवा नाली म्हणा, 2 घटिकेचा एक मुहूर्त होतो. आणि भिन्न मुहूर्त कशाला म्हणायचं? मुहूर्ताला एक समय कमी, त्याला म्हणायचं भिन्न मुहूर्त. एक घटिका म्हणजे 24 मिनिटाच्या, आता आपल्या मिनिटाच्या अपेक्षा 24 मिनिट, आणि ह्याच्यापेक्षा उच्छ्वासाच्या अपेक्षेने मोजलं तर 1886 उच्छ्वासांचा ची एक घटिका होणार, आणि 3773 उच्छ्वासांचा एक मुहूर्त होतो. म्हणजे 2 घटिकेचा एक मुहूर्त लक्षात ठेवायचं. एका दिवसामध्ये दिवस कशाला म्हणायचं? किती मुहूर्ताचा एक दिवस होणार? 30 मुहूर्ताचा एक दिवस. पक्ष किती दिवसाचा होतो? 15 दिवसाचा. आणि पुढचं सोपं आहे. मास म्हणजे 2 पक्ष, ऋतू म्हणजे 2 महिने, आयन म्हणजे 3 ऋतू म्हणजे 1 आयन म्हणजे 6 मास आणि वर्ष. पुढे ते सोपं आहे. संख्यात, असंख्यात आणि अनंत हे सगळं काळाचं परिमाण म्हणजे व्यवहार काळ सांगितलं. आता पुढे अजून सांगतात 577 नंबरची गाथा आहे. व्यवहारो पुणकालो माणूस खेतम मी जाणितो ओदू, जोईसियानम चारे व्यवहारो खलु समानोत्ती, दिवस, पक्ष, मास, ऋतू, आयन हे सगळे व्यवहार काल कुठं हे म्हणतात? व्यवहारो पण कालो माणूस खेतम मी जाणितो. मनुष्य क्षेत्रामध्ये 2.5 द्वीप जे आहेत ना मनुष्य क्षेत्र, त्या मनुष्य क्षेत्रामध्येच हा व्यवहार काल अशा प्रकारे व्यवहार काल सगळीकडे आहे, परंतु ह्या रूपाने जे मोजलं जातंय दिवस, पक्ष वगैरे, हा काळ कुठे आहे? फक्त मनुष्य क्षेत्रामध्ये.
कारण का ज्योतिषियानम चारे, ज्योतिष्क जे अडीच द्वीपामध्ये ज्योतिष्क देव आहेत ते काय करतात, विहार म्हणजे त्यांचं निरंतर विमान जे आहे ते त्याचं काय म्हणतात चार फिरणं चालू आहे. आणि एक सूर्य जेवढे एक प्रदक्षिणा, दोन सूर्य म्हणून एक प्रदक्षिणा करतात एका दिवसामध्ये जम्बूद्वीपाची. एका जम्बूद्वीपामध्ये 2 चंद्र आणि 2 सूर्य आहेत, तर 2 सूर्य म्हणून एक प्रदक्षिणा एका दिवसात होते. मग एका सूर्याला पूर्ण जम्बूद्वीपाला प्रदक्षिणा द्यायला किती दिवस लागणार? 2 दिवस लागतात. अर्धी प्रदक्षिणा एक दिवसात होते आणि दुसरी अर्धी प्रदक्षिणा दुसऱ्या दिवसामध्ये होते. परंतु पहिल्या दिवसामध्ये एका गल्लीत असतो, दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या गल्लीत असतो सूर्य. असे 2 सूर्य 2 चंद्र म्हणून ते प्रदक्षिणा करत असतात पूर्ण. तर ह्या ज्योतिष्क वासींचं जे विचरण होतंय, विहार होतो किंवा ते गमन होते, त्याच्याद्वारे हा व्यवहार काल प्रवृत्त होतो. एक दिवस त्याला म्हटलं, त्याला 30 मुहूर्त लागतात त्या सूर्याला एक प्रदक्षिणा एक अर्धी द्यायला. आणि मग बाकीच्या ठिकाणी ह्या काळाच्या द्वारेच मोजलं जातं. तर स्वर्गात वगैरे काय हे नाही आहे, दिवस रात्र वगैरे काय नाही. दिवस रात्र सगळं कुठं आहे, जिथे हे ज्योतिषवासींचं भ्रमण आहे त्या ठिकाणीच दिवस रात्र हे होत असतं. म्हणून व्यवहार काल जो आहे तो ज्योतिषकांच्या याच्यामुळे आहे, फिरण्यामुळे आहे. हा त्याच्या पुढे कुठेच नाही, कुठेच नाही. काल द्रव्य सगळीकडे आहे आणि काल द्रव्याचा परिणाम समय प्रत्येक समय सुरूच आहे की. परंतु हे जे काळाचं जे व्यवहार काळाचं जे परिमाण सांगितलं हितल्यावर आणि बाकीच्या ठिकाणी हितल्याद्वारे ते म्हटलं जातं देवांचं आयुष्य, तिकडचं आयुष्य जे मोजलं जातं ते ह्या काळाच्या द्वारे तिथलं मोजलं जातं. संपलं किंवा जिथं दिवस आहे तिथं दिवस आणि जिथं रात्र आहे तिथं रात्र कायम स्वरूप. जिथं अंधार आहे तिथं अंधाराचा, जिथं उजेड आहे तिथं उजेड. आता पुढं 578 नंबरची गाथा आहे. व्यवहारो पुणति विहो, व्यवहारो पुणति विहो, हीरो वट्टंत गो भविष्योदु, हीरो वट्टंत गो भविष्योदु, संख्ये जावली हदसी, हीरो संख्ये जावली, हीरो संख्ये जावली, हदसिद्धाणं पमाणोदु, हदसिद्धाणं पमाणोदु, व्यवहारो पुणति विहो, हीरो वट्टंत गो भविष्योदु, हीरो संख्ये जावली, हदसिद्धाणं पमाणोदु. पुन्हा व्यवहार कालाचे दुसऱ्या प्रकाराने भेद केले. व्यवहार काल 3 प्रकारचा आहे. एक अतीत काळ, वर्तंत म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळ. भूत भविष्य वर्तमान म्हणतो ना आपण, ते व्यवहार कालाचेच भेद आहेत. कालद्रव्य जे आहे त्याच्यामध्ये हे भेद नाही. कालद्रव्य तर प्रत्येक लोकाकाशाच्या एकेका प्रदेशाला एक कालानुस्थित आहे, त्याचे जे परिणाम चाललेले आहेत त्याच्यापेक्षा व्यवहार कालमध्ये मागं होऊन गेले जो काळ त्याला भूतकाळ म्हटला. त्याचा पहिला एक वर्तमान समय हा वर्तमान काळ आणि पुढचा बाकीचा सगळा भविष्य काळ. त्यामध्ये अतीत काळ किती आहे त्याचं प्रमाण सांगतात. अतीत काळाचं प्रमाण आहे अनंत, त्याला कसं मोजणार? तर आचार्याने त्याला युक्ती दिलेली आहे अतीत काळ मोजण्याची. काय युक्ती दिली की संख्यात आवलीने सिद्धांच्या प्रमाणाला गुणायचं. सिद्ध किती झाले आतापर्यंत? अनंत अनंत 45 लाख योजनातून सगळे सिद्ध झाले आणि सिद्धशीला पण ती 45 लाख योजनाचीच आहे. आणि त्या एकेका स्थानावर किती सिद्ध आहेत? इथून असे गेले, इथून किती जण गेलेत? इथून मी जिथं बसले तिथून अनंत सिद्ध झाले. म्हणजे लाडीच द्वीपाचं पूर्ण क्षेत्र हे सिद्ध क्षेत्र आहे. प्रत्येक ठिकाणावर अनंत जीव मोक्षाला गेलेले आहे. म्हणजे तिथं सिद्धालयामध्ये सगळीकडं अनंत जीव आहे. मग जेवढे म्हणून जीव आजपर्यंत सिद्ध झालेत मग त्यांना काय करायचं? संख्या लावलेली गुणायचं. का गुणायची संख्या लावलेली? तर त्याचं त्रैराशिक केलं की हा नियम आहे की 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव सिद्ध होतात, मोक्षाला जातात. हा नियम आहे ना.
6 महिने आणि वरती 8 समय. फक्त तेवढा 8 समय अधिक करायचा. समय किती छोटा आहे बघा. तर तेवढ्यामध्ये किती जातं? 6 महिन्यात कोण नाही गेलं समजा, अंतर पडू शकतंय, तर 8 समयात ते 608 जातं. 6 महिन्यात कोणी मोक्षाला गेलं नाही, मग मात्र 8 समयामध्ये जाणारच नाही मानव. 8 समयामध्ये 608 जीव, एकेकाचा मध्ये 108 108 वगैरे असे त्याचं ते गणित आहे सगळे पुढे येणार आहे आपल्याला. 6 महिने कुठून मोजायचे? आता कुठल्या पण एक विवक्षित घेऊनच मोजावं लागेल. आता झाल्या ते 608 झाले समजा, एक ग्रुप झाला तर तिथून पुढे 6 महिने 8 समय मोजायचे, तिथून पुढे पुन्हा 8 समय 6 महिने 8 समय 6 महिने 8 समयामध्ये निरंतर 608 जीव चालू. तुमचा प्रश्न बरोबर आहे, कुठून मोजायचे? तसं आता आपण म्हणतो नाही परिवर्तन कुठून मोजायचं, कारण हे अनादी काळापासून हे परिवर्तन चालू आहे. कुठून मोजणार त्याला? कुठलं पण एक विवक्षित समय घेऊन मोजायचं. तुम्ही हे बरोबर सांगितलं, पण हा की एक रूप गेल्यानंतर हा तेच की तिथून पुढचं घ्यायचं तिथं सांगायचं. तर संख्यात आवलीनं गुणित सिद्ध, त्याचं त्रैराशी कसं करायचं? प्रमाण राशी किती? 600. प्रमाण राशीमध्ये 600 घ्यायचं ना. 600 नाही 6 महिने 8 समयात ते घेणार 608 608 जीव आणि जायला किती काळ लागतो? फळ राशी 6 महिने आणि 8 समय. 6 महिने अधिक 8 समय एवढा काळ लागतो. तर जेवढे सिद्ध आहेत अतीत काळामध्ये झाल्याची इच्छा राशी, एवढ्याने किती काळ लागला असेल जायला? 3. आता इथं त्याची संतुष्टी आहे, सिद्धांची संतुष्टी काय 3 आहे. अर्थसंतुष्टीमध्ये 3 म्हटलं की सिद्ध घ्यायचं. 16 म्हटलं की सर्व जीव राशी आहे, 3 म्हटलं की सिद्ध राशी आणि 13 म्हटलं की संसार राशी. संसार आणि सिद्ध दोन्ही मिळून 16 जीव राशी आहे. तर एवढे जीवांना जायला एवढा काळ लागला 6 महिने 8 समय. तर एवढ्या जीवांना म्हणजे हे अनंत अनंत आहे, 3 म्हणजे 3 नाही. किती आहेत हे जीव? अनंत अनंत जीव. त्यांना जायला किती काळ लागला असेल असं आपण त्रैराशी करतो ना. तर तेवढ्या जीवांना जायला किती काळ लागला त्याचं त्रैराशी करायचं. 6 महिने अधिक 8 समय गुणिले सिद्ध राशी आणि भागिले 608. आता हे अनंत अनंत आहेत, याचा काही भाग हलवायचा नाही. 3 म्हणजे 3 नाही आहेत, ते तसेच ठेवायचे. मग 6 महिने 8 समयाचे काय करायचे? आवली करायच्या. किती आवली होतील त्याच्या? तर संख्यातच आवली होणार. 6 महिने 8 समयामध्ये संख्यात आवली होणार. संख्यात एक्झाम मग त्याच्यामध्ये हे 608 न भाग दिला तर हे संख्यात एक जाणार आणि किती होणार? संख्यात आवली गुणिले सिद्ध राशी. एवढा अतीत काळ झाला. जे प्रत्येक 6 महिने 8 समयात एवढे जीव गेलेच ना मोक्षाला. माझा आतापर्यंत किती गेले सिद्ध? तर तेवढा सगळ्यांना जायला किती काळ लागला? तर तोच अतीत काळाचं प्रमाण आहे. असं अतीत काळाचं प्रमाण म्हणजे अनंत अनंताचं सुद्धा प्रमाण असं युक्तीनं आचार्याने काढला. तर तो आपण तुम्ही म्हणणार कुठून तो सुरुवात झाली माना. लोकांचा प्रश्न येतातच ना, जे बुद्धिमान मुलं असतात किंवा हे असतात ते म्हणतात की मग कुठून तर सुरुवात झालीच असणार की, कारण जायला कुठून तरी आता आहे. परंतु तो इतका अनंत काळ आहे की तो आपल्या छद्मस्ताचा विषयच नाही, तो केवळ ज्ञानाचाच विषय. कुठून तरी झाला असता तर तो खूप मोठा अनंत काळ गेलेला आहे, म्हणून त्याला अनादीच म्हटले. कसं म्हटलं? त्याला आधी नाही, तो अनंत काळ. अनंतानंत राशी म्हणजे थोडी नाही येते सिद्ध झालेली राशी, खूप मोठा अनंत काळ आहे. सुरुवात नाही. धाकोडाकोडी सागरचा अवसरपणे धाकोडाकोडी सागरचा उसरपणे धाकोडाकोडी सागर झाले. आता अवसरपणे संपणार मग उसरपणे चालू सुरुवात झालीच ना त्या उसरपणे सुरुवात आहे की, परंतु तो अनादी काळ जो आहे त्याच्या कुठून उसरपणे सुरू झाला असं आहे का?
कुठून सर्किट चालू झालं तिथून. चतुर्थ काळामध्ये आहे, परंतु ह्याच्यामध्ये विदेश क्षेत्रामध्ये सतत जात आहेत ना. आता इथं आपल्या चतुर्थ काळातच जातात हा नियम आहे, परंतु विदेश क्षेत्रातून सततच जातात की आता सुद्धा चालूच आहे ना, 6 महिने 8 महिने जाणार. इथून तिकीट बंद झालंय, मुंबईत तिकीट आहे इथून बंद झालं. तसं तिथं विदेश क्षेत्रातून तिकीट निघतंय आता मोक्षाचं, परंतु इथून रिझर्वेशन बंद आहे आता सध्या. तर काय झालं, अतीत काळ किती झाला, सिद्ध राशीला अतीत संख्या तावलीने गुणायचं. जे एक जीवाला सिद्ध व्हायला काळ संख्या तावली लागला, तर सगळ्या जीवांना म्हणून जेवढा काळ लागला तो सगळा अतीत काळ झाला. पाठीमाग हा अतीत काळ म्हणायचं, भूतकाळ पास्ट टेन. आता पुढं वर्तमान काळ सांगतात. वर्तमान काळ किती आहे आणि भविष्य काळ किती आहे ते सांगतात. 579 समयो वर्तमानो जीवातो सव पोगला दोही भावी अनंत गुणितो इति व्यवहारो हवे कालो समयो म्हणा किंवा समय दोन पाठ आहे. समोर वर्तमानो, जो वर्तमान काळ किती आहे, एक समय. आता आपण एक समय म्हणेपर्यंत असंख्य समय झाले. एक समय आपला विषयच नाही वाचता. समय हा वर्तमान काळ, परंतु त्याला वर्तमान म्हणणार. जीवादो सव्व पोगलादोही, आणि भावी काळ किती आहे, जीवापेक्षा आणि सर्व पुद्गलापेक्षा सुद्धा भावी काळ जो आहे तो अनंत गुणित आहे. अतीत काळपेक्षा भविष्य काळ खूप मोठा आहे. अतीत काळ तर सिद्ध राशीपेक्षा संख्या तावलीनं गुणित आहे, परंतु अनंत काळ भविष्य काळ किती आहे, फक्त सिद्ध राशी नाही, सगळी संसार राशी, सगळी जीवराशी आणि त्याच्यापेक्षा पण अनंत गुणित. पुद्गल राशी किती अनंत गुणित सांगितली परवा. जीवराशीचा किती वेळा वर्ग करायचा, आणि जीवराशीचा एकदा वर्ग केला तरी पुद्गल येत नाही, पुन्हा त्याचा वर्ग, पुन्हा त्याचा वर्ग असे किती वेळा वर्ग करायचे, किती वेळा करायचे, अनंत वेळा. त्याला पुद्गल राशी येते, आणि त्या पुद्गलाचे अनंत वेळा वर्ग करणार, त्याला काळाचे समय येणार. आपण विरूप वर्गधारा बघतो ना, नाही, अनंत वर्गस्थान गेल्यावर जीव राशी त्याचे ते वर्गधारा शलाका ते सगळे ते अर्धच्छेद वर्गशलाका ती राशी, पुन्हा अनंत वर्गस्थान गेल्यावर त्याचे वर्गशलाका अर्धच्छेद मग ती राशी असं सांगितलं ना. तर त्यावरून लक्षात घेतली, पुद्गला जीव राशीच्या पुढे अनंत वर्गस्थान गेल्यानंतर पुद्गलाची राशी येते. पुद्गल राशीच्या पेक्षा सुद्धा जेवढे पुद्गल परमाणू जगामध्ये आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा अनंत वर्गस्थान गेल्यावर काय येते, काळाचे समय. आणि त्या काळाच्या पुढे अनंत वर्गस्थान गेल्यावर काय येते, आकाशाचे प्रदेश. म्हणून ते अनंतपट केलं ना, जीवापेक्षा अनंतपट पुद्गल, पुद्गलापेक्षा अनंतपट काळ, आणि काळापेक्षा अनंतपट क्षेत्र जे आकाश आहे. तर म्हणून इथे व्यवहारो हवे, म्हणून व्यवहार कालाचं प्रमाण काय सांगितलं, पुद्गल राशी गुणिले अनंत. राशीचं प्रमाण, हे अतीत काळाचं प्रमाण किती, सिद्ध राशी गुणिले संख्या तावली, आणि भविष्य काळ, अनागत काळ म्हणा किंवा भविष्य काळ म्हणा. भविष्य काळ किती आहे तर पहिला जीव राशी त्याच्यापेक्षा अनंतपट पुद्गल राशी, आणि त्याच्यापेक्षा अनंतपट काळाचे समय. 16 म्हटले की जीवराशी, आणि त्याला ख म्हणजे अनंत, ख ही अनंताची संतुष्टी आहे, तर त्याला अनंतानं गुणलं तर कशाची संख्या आली, पुद्गलाची संख्या. जीवांची संख्या 16 म्हणली, म्हणजे अनंत आहे.
जे आपण संख्यामान बघतो त्यातला अनंत अनंत संख्या जीवराशी आहे. त्याच्यापेक्षा पुद्गलाची संख्या अनंतपट. हे आपण सामान्य अनंतपट म्हणतो, परंतु त्याचा भाव भासन करण्यासाठी किती अनंतपट आहे, तर ह्या जीवराशीचा वर्ग किती वेळा करायचा? अनंत वेळा करायचा. त्यावेळेला काय होतं? पुद्गल राशी येते. पुद्गलाचा वर्ग किती वेळा करायचा? अनंत वेळेला. त्यावेळेला काय होतं? काळाची संज्ञा भविष्य काळ. जीवराशी गुणिले अनंत गुणिले अनंत, एवढं करायचं प्रमाण. आणि हा व्यवहार काळ आहे. हे तिन्ही पण कशाचे कोणते काळ आहेत? व्यवहार काळाचेच भेद केले. अनंत वेळा वर्ग केल्यावर सुद्धा कारण कालद्रव्यांची संख्या तर निश्चित आहे ना, असंख्यात. लोकाकाशाचे जेवढे प्रदेश तेवढे काय आहेत? कालांची कालानु आहेत. त्यामुळे कालानु काय अनंत नाहीये. हे त्याचे जो पर्याय काळ आहे, पर्याय आहे म्हणजे व्यवहार काळ, तोच अनंत आहे. काळाचे समज घ्यायचे. आता तुम्हाला प्रश्न होणार की नाही, तर लोकांना विचार बघा. आता आपण म्हटलं आकाश अनंत आहे, मग त्याच्या बाहेर काय आहे का नाही? आकाशाच्या बाहेर म्हणजे आता म्हणतात की सीमा आपण सांगितली आकाश इथपर्यंत आहे, मग त्याच्यानंतर प्रश्न काय होणार? त्याच्या पुढे काय? मग म्हणजे इथपर्यंत आहे म्हणजे त्याच्या पुढे काय? असा प्रश्न होतच राहणार ना. म्हणून आकाश अनंतच आहे, त्याच्या पुढे काय नाहीच आहे. जेवढं आहे तेवढं काय आहे? आकाशाचं आहे. मग काळ म्हणणार तर संपला काळ. मग पुढे काय? म्हणजे काळ हा चालू राहणारच. असं पुढे अनंत काळपर्यंत, अनंत अनंत काळ किती गेलं तरी काळाचं परिणाम हे सुरूच असणार. परंतु त्या अनंताचं सुद्धा खूप मोठी संख्या अनंत अनंत म्हणजे, परंतु त्याची सुद्धा ही संख्या सांगितलेली आहे. आता पुढं सांगतात आणखी 580 नंबरची गाथा आहे. नुसतं अनंत म्हणायचं का? अनंत अनंत अनंतची सगळ्या संख्या. जीवराशी पण अनंत अनंतच आहे, पुद्गल पण अनंत अनंतच राशी आहे. अनंत अनंत वर्ग केल्यानंतर पुद्गल राशी अनंत अनंतच वर्ग असतात. म्हणजे ती अनंताची एक अनंत अनंत एक हे प्रकार आहे. अनंताचे 3 प्रकार आहेत ना, परितानंत, युक्तानंत आणि अनंत. तर तिथं कोणती घ्यायची संख्या? अनंत अनंत घ्यायची. कालोत्तीय वयसो सद्भाव परुवो हवदिनिच्चो उपन्न पद्धंसी अवरोधि हंतरठाई कालोत्तीय वयसो सद्भाव परुवो हवदिनिच्चो उपन्न पद्धंसी काही लोक आहेत ना, व्यवहार काळ मानतात परंतु निश्चय काळ मानत नाहीत. म्हणजे लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावर कालानुरूप द्रव्य आहे हे त्यांना स्वीकार नाही. व्यवहार काळ मात्र समय, घटका, मुहूर्त हे सगळं मानतात, परंतु निश्चय काळ मानत नाही. तर त्याच्या सिद्धीसाठी आचार्य सांगतात की त्या व्यवहाराला काल ही जी संज्ञा मिळाली, तर ती काल ही संज्ञा कोणीतरी मुख्य काळ असल्याशिवाय ह्या व्यवहाराला काही संज्ञा होऊ शकत नाही. कारण कुठं पण आपण उपचार केला त्याचा मुख्य पदार्थ कुठेतरी असतो. कारण आपण त्या मुलाला म्हटलं की तू किती क्रूर आहेस, तू सिंह आहेस, सिंह. खूप शूर असेल तर तू सिंहासारखा आहेस, किंवा ती मांजर आली तर म्हणतं की वाघासारखी. वाघ कसा आहे? ह्या मांजरीसारखा आहे. मग सिंह हा उपदेश त्या मुलावर केला तर कुठेतरी सिंह नावाचा मुख्य पदार्थ आहे, तर त्याचा उपचार काय करतो आपण? त्या मुलावर सिंह म्हणून करतो. तर ज्या वेळेला उपचार आहे तर तिथं त्याची मुख्य वस्तू कुठे ना कुठेतरी असते. म्हणून हा व्यवहाराला तुम्ही काल ही संज्ञा का दिली? तर काल नावाचे एक मुख्य द्रव्य आहे आणि त्याचाच उपचार काय केला जातो? व्यवहारावर काल असा उपचार केला जातो. म्हणून काळ असा जो व्यपदेश म्हणजे संज्ञा असं जे नाव आहे ते सद्भाव पर्व, ते सद्भावाचं प्ररूपक आहे. त्या आचार्याने देवागम स्तोत्रामध्ये जीवाची सिद्धी करण्यासाठी सांगितले. जीव असा व्यपदेश आहे की नाही? जीव असा व्यपदेश आहे तर तो त्या वस्तूच्या अस्तित्वाचं कथन करणार आहे. तर संज्ञा ही
वस्तू असल्याशिवाय संज्ञा असू शकत नाही. संज्ञा म्हणजे नाव. जीव नावाची वस्तू आहे म्हणून जीव नावाचा शब्द आहे. तसे तर काळ नावाची वस्तू आहे, मुख्य काळ, काला, आणि म्हणून त्या व्यवहाराला सुद्धा काळ हे व्यपदेश प्राप्त होतो. म्हणून काय सांगा, काळ अशा प्रकारचा व्यपदेश त्या काळ द्रव्याच्या सद्भावाची प्ररूपणा करणार आहे. आणि कसा आहे तो नित्यो, तो कालद्रव्य मुख्य काल जो आहे तो कसा आहे, नित्य आहे, उत्पन्न पदध्वंसी. आणि जे प्रत्येक एक एक स्वतंत्र द्रव्य, एक एक कालान म्हणजे एक एक स्वतंत्र द्रव्य, आणि द्रव्याचं लक्षण काय आहे, सत, उत्पादवे द्रव्य, हे काय आहे, द्रव्याचं लक्षण आहे. मग त्या एका कालानुमध्ये सुद्धा तिने चलत की नाही, झोप आली, काय झालं, जागृत अवस्थेचा वेळ झाला, त्या जागा झाल्यावर झोप अवस्थेचा काय झालं, वेळ झाला, आणि जागृत अवस्थेचा उत्पाद झाला. आणि तुम्ही दोन्ही मध्ये आहे की नाही, झोपला त्याला पण होता, तर जागा झाल्यावर पण आहेच ना. हा काय झाला, द्रव्य. तसे इथं काल द्रव्य आहे, तर त्याचा मागच्या समयाचा काय झाला, वेळ झाला, पुढच्या समयाचा उत्पाद झाला, आणि त्या पूर्व समयामध्ये पण कालद्रव्य होतं, पुढच्या समयात सुद्धा कालद्रव्याचा सद्भाव आहे. म्हणून तर काय सिद्ध होत आहे, जीवता. मग एका कालद्रव्यामध्ये उत्पाद, वेळ, द्रव्य तिन्ही आहेत. कालद्रव्यामध्ये दोन लक्षात आलं का, निश्चय काल कुणाला म्हटलं आणि व्यवहार काल कुणाला म्हटलं. कुणाला म्हटलं निश्चय काल, साधना बाबी कुणाला म्हणायचं, निश्चय काल कुणाला म्हटलं सांगितलं बाबी. निश्चय काल कुणाला म्हणायचं, काल द्रव्याला म्हणायचं निश्चय काल. एवढं सोपं उत्तर सांगायचं. प्रत्येक एका लोक आकाशाच्या प्रदेशावर एक एक कालानुरूप स्थित आहे, त्याला निश्चय काल म्हणतात. आणि त्याचे जे परिणाम आहे, पर्याय आहे, त्याला व्यवहार काल म्हणतात. व्यवहार कालच आहे. एक समय, आवली, कटिका, हे सगळे एक व्यंजन पर्याय, आणि समय अर्थ पर्याय. कालाची समय ही अर्थ पर्याय आहे, आणि आवली, घटिका ही व्यंजन पर्याय. आणि समयाचा समूह घेतला ना, ते त्याची व्यंजन पर्याय झाली. ते शुद्धच आहे, परंतु व्यंजन पर्याय म्हणणार त्याला. म्हणून काय सांगितलं तिथं की काल द्रव्य कसं आहे, नित्य आहे आणि उत्पन्न प्रध्वंसी आहे. आता तो म्हणतोय ना, नित्य असून उत्पन्न प्रध्वंसी कसं, तर काल हे सुद्धा द्रव्य आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये दोन्ही अंश आहेत, सामान्य विशेषात्मक आहे. जे विशेष आहे ते उत्पन्न विध्वंसक आहे, आणि सामान्य जे आहे ते नित्य आहे. म्हणून नित्य आहे, उत्पन्न प्रध्वंसी आहे, आणि कसं आहे अवरो. आणि दुसरा निश्चय काल सोडून दुसरा जो व्यवहार काल आहे तो कसा आहे, देहांतर ठाई, दीर्घ काळपर्यंत राहणारा आहे. जे हा जसं भूतकाळ, अतीत काल म्हटलं तो किती आहे, अनंत आहे, आणि भविष्यकाळ पण किती आहे, अनंत आहे. पण तो त्याला नित्य विशेषण दिलं नाही. व्यवहार काळ नित्य नाहीये, परंतु जो निश्चय काळ आहे तो कसा आहे, नित्य आहे. व्यवहार काळ कसा आहे, दीर्घ काळपर्यंत राहणार आहे. व्यंजन पर्यायचं अपेक्षण बघितलं तर शुद्धच लावायचं दोन्ही पण. परंतु अर्थ गुणांच्या पर्यायाला अर्थ पर्याय आणि द्रव्याच्या ज्या पर्याय नाही, दोन नाही, व्यंजन पर्याय आणि अर्थ पर्याय हे जे भेद केले ते काळाच्या अपेक्षेने केले. एक समयवर्ती पर्याय त्याला अर्थ पर्याय म्हणायचं, अनेक समयवर्ती पर्यायाचा ग्रुप घेतला तर ती व्यंजन पर्याय, त्याला स्थूल पर्याय म्हणतात. सूक्ष्म पर्याय अर्थ पर्याय आणि स्थूल पर्याय व्यंजन पर्याय. हा, अर्थ पर्यायाने व्यंजन पर्याय करण्याच्या पाठिंबाचा उद्देशच तो आहे, ते सांगण्याचा उद्देश आहे. आणि आपण द्रव्य पर्यायाने गुण पर्याय करतो, त्या ठिकाणी ज्या गुणांचे पर्याय होतात त्याला गुण पर्याय म्हणतात. अनेक प्रदेशात गुणांचे जे पर्याय होते त्याला द्रव्य पर्याय म्हणतात. गुण पर्याय आणि द्रव्य पर्याय हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश. आपलं प्रवचन सार मूळ घ्यायचं आपण. प्रवचन 693 नंबरची गाथा. तर तिथे सांगितलं ना त्याने, द्रव्य जे आहे ते कसं आहे, गुणपर्यात्मक आहे.
जे गुण आहेत आणि त्यांच्या दोन्हीच्या पर्याय गुणांच्या पण पर्याय होतात. आणि द्रव्याचे पण पर्याय होतात. पर्याय. हा, तर गुणाच्या पर्यायाचे व्याख्या काय केली त्यांनी? गुणांच्या पर्याय हा, तर एका द्रव्यामध्ये जे अनेकत्वाचा अनेकपणाला कारण जे आहे ते गुण पर्याय, आणि दोन द्रव्यामध्ये एकत्वाचा व्यवहार ज्याच्यामुळे होतो त्याला द्रव्य पर्याय. त्यांनी तिथे अशुद्ध द्रव्य पर्याय घेतली. अमृतचंद्र आचार्याने ती द्रव्य पर्यायाची जी व्याख्या केली तिथे अशुद्ध द्रव्य पर्याय घेतली, ती जीव आणि भूतगलाची म्हणून झालेली आहे. म्हणून प्रत्येक भेद करण्याच्या पाठीमागचं वेगवेगळं प्रयोजन आहे. त्याचा अर्थ पर्याय म्हणजे सूक्ष्म पर्याय आणि व्यंजन पर्याय म्हणजे स्थूल पर्याय. एक समयवरती जे आहे ते वचनाच्या अतीत, जे वचनाचे जे विषय नाही, जे केवली गोचर आहे म्हणजे छत्मस्ताला विषय नाही, त्याला म्हणायचा अर्थ पर्याय. आणि जे स्थूल आहे, छत्मस्त गोचर आहे आणि वचनाचा विषय आहे ती व्यंजन पर्याय. हा, आता 1 मिनिट आपल्याला समजलं तर 1 मिनिट ही व्यंजन पर्यायासाठी काम करेल. मग व्यंजन पर्याय आणि द्रव्य पर्याय हे अर्थवाची नाही. आपण आता म्हणजे समजतात की व्यंजन द्रव्य पर्याय आणि गुण पर्यायाची डेफिनेशन वेगळी आहे आणि अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्यायाची वेगळी व्याख्या वेगळी आहे. द्रव्य पर्यायाची पण 2 व्याख्या आहेत तशा. एक तर प्रदेशत्व गुणाच्या विकाराला पण त्यांनी द्रव्य पर्याय म्हटले, त्याचा द्रव्याचा आकार वगैरे आहे. आणि दुसरं की 2 द्रव्यांच्या मिळून झालेले जे पर्याय त्याला द्रव्य पर्याय म्हटलं, अशुद्ध पर्याय. ते अशुद्ध द्रव्य पर्यायच येतात त्या व्याख्येमध्ये फक्त, परंतु ह्या सगळ्या द्रव्यांचे सुद्धा द्रव्य पर्याय लावलेले आहेत जयचराचार्याने. सिद्ध ही जीवद्रव्याची शुद्ध द्रव्य पर्याय आहे. धर्म अधर्म आकाशकाल द्रव्यांचा सुद्धा जो आकार आहे ते जे शुद्ध द्रव्य पर्याय आहे, परंतु ते अमृतचंद्राचार्य लावले नाही. त्यांनी अशुद्ध पर्यायाला हे केले. समान जाती असमान जाती असे भेद केले त्या द्रव्य पर्यायामध्ये. समान जातीमध्ये पुद्गलाचे स्कंद घेतले आणि समान जातीमध्ये जीव आणि पुद्गल या दोघांची मिळून झालेली जी मनुष्य, देव, नारद, तिर्यांची पर्याय आहे त्याला अशुद्ध अशुद्ध द्रव्य पर्याय म्हणतात. त्याला असमान जातीय द्रव्य पर्याय असं नाव आहे. असमान जातीय द्रव्य पर्याय. जे जीव आणि पुद्गल हे 2 भिन्न जाती आहेत ना, आणि त्यांची दोघांची मिळून बनलेली पर्याय त्याला असमान जातीय द्रव्य पर्याय. कुठली पण ही मनुष्य, देव, नारद, तिर्यांची पर्याय केवळ जीवाची बनू शकत नाही, केवळ पुद्गलाची बनू शकत नाही. तर काय झालं, तर इथं आपलं चाललं होतं मूळ काल द्रव्य मध्ये निश्चय काळ आणि व्यवहार काळ, त्याच्यामध्ये गडबड करायची नाही. काल द्रव्याला निश्चय काल म्हणायचं आणि त्या काल द्रव्याच्या पर्यायांना व्यवहार काल म्हणायचं. मग त्या व्यवहार कालाचे 3 भेद केले: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. भूतकाळ आणि भविष्य काळ मोठा आहे, दीर्घ काळ राहणार आहे. वर्तमान काळ जो आहे तो एक समयभूत आहे. पुढे जाऊया. 581 नंबरची गाथा आहे. छद्दवावट्ठाणं सरिसंतीय काल अट्ठपज्जाये व्यंजन पज्जा एवा विदितानं विदितादो सरिसंतीय काल अट्ठपज्जाये व्यंजन पज्जा एवा विदितानं विदितादो. आता उपलक्षण अधिकार संपलेला आहे. 7 अधिकार सांगितले द्रव्याचे. पहिला नामाचा उल्लेख केला, दुसरं उपलक्षण म्हणजे त्याचा उपलक्षणाचा कथन अनुवाद, आणि तिसरा स्थिती अधिकार केले. स्थिती अधिकार दिले ना. स्थिती त्याच्या अस्तित्वाचं काळ किती आहे तो. तर 6 द्रव्यांचं अवस्थान किती काळ आहे. 6 द्रव्यांच्या अवस्थानाचं सरिसम 6 द्रव्यांचं सदृश आहे, अनादि अनंत काळ त्यांचा. तर तीय काल अट्ठपज्जाये व्यंजन पज्जाये वा मिलिते. द्रव्य किती, द्रव्याची लांबी मोजा. किती लांब आहे द्रव्य.
अनादि अनंत आहे. म्हणजे त्याच्या जेवढ्या पर्याय झाल्या, मागं झाल्या, आता होत आहे आणि पुढे होणार, त्या सगळ्या पर्यायांची जी लांबी आहे ती द्रव्याची लांबी आहे. हा, गुण हा पन्ना आहे. आत्मा एक वस्त्र आहे, त्याचे गुण हा काय, त्याचा पन्ना आहे किंवा प्रदेश म्हणा, त्याचा पन्ना आहे. आणि जे तुमचे कापड असते ना त्याची लांबी, हे काय आहे, पर्याय. हा, गुण हा त्याचा पन्ना आहे. प्रत्येक जिथं पर्याय असेल त्या ठिकाणी सगळे गुण आहेत की नाही, पन्ना सगळ्या ठिकाणी असतं. हे आपण प्रवचन सार्वत्रिकांना घटवतं तिथं. वस्त्राचं उदाहरण घेतलं आचार्यांनी तिथं. विस्तार विशेष आणि तिर्यक विशेष. तिर्यक विशेष म्हणजे सविस्तार विशेष म्हणून, आणि ऊर्ध्वता विशेष. तिर्यक सामान्य, ऊर्ध्वता सामान्य, तिर्यक विशेष, ऊर्ध्वता विशेष. विशेष झाला म्हणून सांग. द्रव्याचे गुण ही त्याचा पन्ना आहे ना. हा, द्रव्याचे गुण ही गुण आणि प्रदेश दोन्ही पण, तिर्यक सामान्यामध्ये दोन्ही घेतले. तिर्यक सामान्य आणि ऊर्ध्वता सामान्य. पहिल्यांदा असं करायचं, द्रव्य सामान्य विशेषात्मक आहे. द्रव्य गुण पर्याय आपल्याला समजले ना, सगळ्या जैन धर्माचं सार आपल्याला समजलं. आणि वस्तू व्यवस्था आपल्या लक्षात आली की मग आपल्याला स्वपरभेद विज्ञान करायला अवघड आहे. स्वपरभेद विज्ञान का होत नाही, आपण द्रव्य गुण पर्यायाला जाणत नाही. प्रत्येक द्रव्य शोधायचं असेल तर त्याला त्याच्या द्रव्य गुण पर्यायामध्ये पाहावं लागतं. सगळ्या अनेक द्रव्यांच्या द्रव्य गुण पर्यायाला मिळून आपण एकच मानून टाकतो द्रव्य, किंवा नुसते पर्यायालाच आपण अस्तित्व त्याचं मानून टाकतो. परंतु एक द्रव्य जे आहे ते केवढं आहे, कसं आहे की सामान्य विशेषात्मक आहे. प्रत्येक द्रव्य कसं आहे, सामान्य विशेषात्मक आहे. मग सामान्य दोन प्रकारचं, एक तिर्यक सामान्य आणि ऊर्ध्वता सामान्य. तिर्यक सामान्य म्हणजे काय असणार, एका वेळेला अनेकामध्ये एकत्व पाहणं. एका वेळेलाच काय केलं आपण, अनेकामध्ये एकत्व जे आहे, एका काळामध्ये जो अन्वय आहे, एका काळामध्ये अनेकामध्ये जो अन्वय असतो त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. जर आता सगळे आपण एवढे आहोत, सगळे एका वेळेला आहोत की नाही, सगळे कोण आहोत, मनुष्य आहोत. तर सगळ्यांमध्ये सामान्य काय बघितलं, मनुष्य बघितलं. हे एका वेळेलाच आपण सगळ्यांच्या मध्ये बघितलं. तसं आता एक द्रव्यच घ्यायचं आपण, तिथं आपल्याला अनेक द्रव्य घ्यायचे नाहीत. एकाच द्रव्यामध्ये गुण किती काळामध्ये आहेत, एकाच काळामध्ये सगळे गुण आहेत की नाही, सामान्य गुण, विशेष गुण, सगळे एकाच काळामध्ये. मग ते सगळे गुण जे आहेत त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. त्या सगळ्या गुणामध्ये द्रव्य एकाच वेळा व्यापून आहे की नाही, द्रव्य एकाच वेळा सगळ्या गुणामध्ये व्यापून आहे, तर त्या द्रव्याला म्हणायचं तिर्यक सामान्य आणि गुणाला म्हणायचं तिर्यक विशेष. आता अजून लक्षात घ्या, थोडं हळूहळू लक्षात घ्या. ते गाठा त्र्याण्णव नंबरचे खूप विस्ताराने आणि इतकी सुंदर आहे ना, त्याच्यामध्ये सगळं द्रव्य गुण पर्याय स्पष्ट होते आपल्याला. प्रवेशिका जी आहे ती नाही, तिर्यक सामान्य नाही. त्याच्यामध्ये जो एक अन्वय, त्या अनंत गुणामध्ये जो एक अन्वय, त्याला म्हणायचं ऊर्ध्वता सामान्य. आणि द्रव्यच की, परंतु ते द्रव्य गुण पर्यायात्मक आहे. तर तिथं द्रव्य म्हणजे घ्यायचं सामान्य आणि गुण पर्याय दोन्ही घ्यायचे विशेष. आता लक्षात घ्या की आपण हे विशेष घेणार ना, हे विशेषाचे पण दोन भेद करायचे, तिर्यक विशेष, तिर्यक सामान्य आणि तिर्यक विशेष आणि ऊर्ध्वता विशेष. त्याला दुसरे नाव पण आहे, सगळे नंतर सांगतो. म्हणजे
तिर्यक विशेष म्हणजे काय आहे? गुण आणि प्रदेश. गुण काय आहे? तिर्यक विशेष म्हणजे एका वेळेला आहेत सगळे गुण आणि त्यांच्यामध्ये जे व्यापून आहे त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. वो विषय थोड़ा ही निकला है, सामान्य व्यंजन पर्याय पर्याय चल रही थी ना, उसमें ये तिर्यक विशेष काय आहेत? गुण पण तिर्यक विशेष आहेत, एका वेळेला सगळे द्रव्यामध्ये आहेत आणि प्रदेश पण एका वेळेला सगळे आहेत आणि त्या सगळ्यामध्ये व्यापून जे आहेत त्याला म्हणायचं सामान्य. त्या अनंत गुणामध्ये आपले एक चैतन्य व्यापून आहे म्हणा किंवा एक द्रव्य व्यापून आहे तर त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. त्या अनंत गुणामध्ये व्यापक वेगवेगळं आहे का? माझ्या ज्ञान गुणामध्ये दुसरं कोणतं आहे? माझ्या सुख गुणामध्ये दुसरं कोण आहे का? त्या ज्ञान दर्शन चारित्र्य सुख वीर्य आदी अनंत गुणामध्ये आपलं एक जीवत्वच व्यापून आहे. म्हणजे जीवत्व काय झालं? ते तिर्यक सामान्य झालं आणि ज्ञान दर्शन सुख वीर्य आदी हे गुण काय झाले? तिर्यक विशेष झाले. आणि असंख्यात जीवाचे प्रदेश, त्या प्रत्येक प्रदेशामध्ये कोण आहे? आपलं जीवत्व म्हणजे आपला जीवच व्यापून आहे तर ते जीवत्व झालं सामान्य आणि हे प्रदेश झाले विशेष, तिर्यक विशेष. त्याला वास्तूचं उदाहरण घेऊन त्यांनी केले. तिथं एक वास्तू, एक आपलं घर आहे, त्यातल्या घरातला एक प्रदेश दुसरा प्रदेश आहे का? दुसरा प्रदेश तिसरा प्रदेश आहे का? नाही. प्रत्येक प्रदेश तिर्यक विशेष आहे. असंख्यात प्रदेश तिर्यक विशेष आणि त्यामध्ये व्यापून जो एक आहे द्रव्यत्व ते काय झालं? तिर्यक सामान्य. घराचे प्रत्येक प्रदेश एक तिर्यक विशेष आहे आणि घर हे तिर्यक सामान्य. तिर्यक विशेष म्हणजे घराचे प्रत्येक प्रदेश एक तिर्यक विशेष आहे आणि त्या सगळ्या प्रदेशामध्ये घरपणा आहे तो तिर्यक सामान्य होणार. आणि ऊर्ध्वता विशेष म्हणजे कालक्रमाने होणाऱ्या पर्यायी द्रव्याच्या पण आणि गुणाच्या पण दोन्ही पर्याय मध्ये ऊर्ध्वता विशेष मध्ये. इथं काय आहे? एका काळामध्ये हे सगळे आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये जो एक अन्वय तो झाला तिर्यक सामान्य. तिर्यक विशेषामध्ये व्यापून असणार त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. गुणामध्ये आणि प्रदेशामध्ये व्यापून आहे त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. आणि ऊर्ध्वता विशेष कशाला म्हणायचं? कालक्रमाने होणाऱ्या ज्या पर्याय त्याला काय म्हणायचं? ऊर्ध्वता विशेष. म्हणजे अनेक काळामध्ये आहेत, हे एका काळामध्ये सगळे, परंतु ऊर्ध्वता विशेष कशा आहेत? त्याचा काळ अनेक आहे. म्हणजे हे ऊर्ध्वता विशेष म्हणजे काय घ्यायचं? पर्याय घ्यायचं. मग त्या पर्यायाचे पुन्हा दोन भेद केले, द्रव्य पर्याय गुण पर्याय दोन भेद केले. आणि हे आपलं परिश्रम सूत्र पण आपलं 14 अध्याय झालं ना, तर प्रत्येक याच्यामध्ये एक खुलासा करून सांगितलं होतं. आणि या पर्यायामध्ये म्हणजे जसं आता पर्याय बालक, तरुण, वृद्ध हे काय झाले? ऊर्ध्वता विशेष झाले आणि सगळ्यामध्ये व्यापून कोण आहे? तो मनुष्य आहे. तसे इथं जीवाचे जे मनुष्य, देव, नारद, तिर्यंच या सगळे काय झाले? ऊर्ध्वता विशेष झाले आणि त्या सगळ्यामध्ये व्यापून कोण आहे? एक जीव, जीवत्व. ते काय झालं? ऊर्ध्वता सामान्य. कालक्रमाने होणाऱ्या पर्याय म्हणजे ते अनेक काळामध्ये एक अन्वय त्याला म्हणायचं ऊर्ध्वता सामान्य आणि एका काळामध्ये अनेकांच्या मध्ये एक अन्वय. दोन उलट आहे लक्षात घ्या. हे तर काय आहे? काळ एक, व्यक्ती अनेक आहे तिथं ना म्हणजे गुण अनेक आहे, गुण अनेक आहे. आता तिथं सामान्य जे लौकिकामध्ये तिथे सामान्य सांगतात त्यामध्ये काय घेतात? अनेक व्यक्ती पण घेतात, तसेच अनेक गायी आणि त्या सगळ्यांच्या मध्ये आपण गोपणा 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 बघतो ना, म्हणून तिथं अनेक व्यक्ती असं म्हणतात. आता इथं अनेक व्यक्ती म्हणजे गुण घ्यायचे आणि तर काळ अनेक आहे आणि व्यक्ती एक आहे. जे एकाच द्रव्याच्या कालक्रमाने होणाऱ्या अनेक पर्यायामध्ये जो एक अन्वय तोच तोचपणा त्याला काय म्हणायचं? ऊर्ध्वता सामान्य.
जे ऊर्ध्वता हे दोन्ही सामान्य असते त्याला काय म्हणतो आपण व्यापक. आणि हे काय झाले व्याप्य विषय जे असतात ते काय असतात व्याप्य. अनेक पर्यायामध्ये जीव हे काय म्हणतात व्यापून आहे. तुम्ही आता मनुष्य आहात, तुम्ही आता गृहस्थ आहात, मग आता मुनी होणार की नाही? मग काय होणार? देव होणार, मग देव झाले की आणखी मनुष्य होणार, मग पुन्हा गृहस्थाचं पुन्हा मुनी होणार, पुन्हा मोक्षात जाणार, सिद्ध होणार, आर्यंत सिद्ध बनणार. हे सगळ्या कालक्रमण होणार आहेत ना पर्याय. हे सगळ्यामध्ये तुमचा जीव आहे का वेगळा जीव असणार आहे? मी दीक्षा घेतली तर माझं कल्याण होणार की दुसऱ्याच होणार? आपल्याच होणार ना. म्हणजे त्या सगळ्या पर्यायामध्ये एकच द्रव्य व्यापून आहे, त्याला म्हणायचं ऊर्ध्वता सामान्य. कालक्रमानं होणारे जे पर्याय विशेष आहेत त्यामध्ये जे एक अन्वय आहे त्याला म्हणायचं ते ऊर्ध्वता सामान्य. आणि एका काळामध्ये जे अनेक गुण आहेत किंवा अनेक प्रदेश आहेत त्यामध्ये जो व्यापून आहे त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. हे बाकी इतर वेळेला घटवलं जातं, अनेक द्रव्यामध्ये घटवलं जातं तिर्यक सामान्य, परंतु ते एका द्रव्यामध्ये घटवायचं तिर्यक सामान्य. त्यालाच दुसरं नाव काय दिलंय तिथं ह्याच्यामध्ये विस्तार सामान्य. आणि आयत सामान्य. याला म्हटलं आयत सामान्य. म्हणून हे म्हटलं ना हा काय आहे विस्तारपन्ना आहे आणि हा काय आहे लांबी आहे. हा लंबाई लंबाई आणि हे पन्ना असं. हा मग काळ एक आहे गुण आणि गुण अनेक आहे तिथे एक सामान्य. गुण आणि प्रदेशी जे द्रव्याची काय सांगितलं पन्ना आहे आणि पर्याय हे त्याची काय लांबी आहे. जे द्रव्य किती आहे तर आपण म्हणतो की एक गुण आणि प्रदेश. आणि हाच सगळीकडे गेलेला आहे ना पन्ना. म्हणजे गुण सगळ्या पर्यायामध्ये आहेतच, तेच गुण सगळ्या पर्यायामध्ये आहेतच. द्रव्य कसं आहे अनादि अनंत आहे. म्हणून इथं काय सांगितलं त्याच्यावरनं निघालं अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्यायचा समूह मिळून द्रव्य आहे. जेवढ्या पर्याय आहेत ते सगळ्या द्रव्यामध्ये द्रव्यच व्यापून आहे ना ते सगळ्या पर्यायामध्ये. द्रव्य किती म्हणून सांगितलं काय काय व्याख्या केली गुणपर्याय समूह द्रव्य. गुणांचा समूह द्रव्य असं व्याख्या काही ठिकाणी केले. आणि गुणपर्याय द्रव्य पण आहे सूत्र आपलं. आणि गुणपर्यायांचा समूह त्याला पण द्रव्य म्हणते. द्रव्य किती आहे तर जेवढे गुण आणि जेवढे पर्याय त्यामुळे द्रव्य आहे. गुणपर्याय सोडून द्रव्य नाहीच. एक मिनिट तिर्यक सामान्य म्हणजे काळ एक आहे आणि व्यक्ती म्हणजे गुण अनेक आहे. हा बरोबर ना. आणि तिर्यक सामान्य ऊर्ध्वता सामान्य. अनेक काळामध्ये एकाच व्यक्तीमध्ये अनेक काळामध्ये जो ज्या व्यतिरेक आहेत त्याच्यामध्ये जो एक अन्वय त्याला म्हणायचं ऊर्ध्वता सामान्य. हा एक द्रव्यगत अन्वय ते ऊर्ध्वता सामान्य. आपल्या ह्याच्यात आहेच की आपलं परीक्षामुख सूत्र चौथ्या अध्यायामध्येच आहे ना. नाही ते तर तिथं हे सगळ्या व्याख्या केलेत ना त्यांनी. सामान्य विशेष तिथे सामान्य ऊर्ध्वता सामान्य दोन्ही भेद केले, परंतु तिथं हे घटवलं नाही. पुन्हा प्रदेश घटवला. हे 93 नंबरच्या गाठेमध्ये तर काय सांगितलं की द्रव्याचं अवस्थान किती आहे तर साही द्रव्यांचा काळ समान आहे. सगळे साही द्रव्य कायम आहेतच, कधी त्याचा अभाव होणारच नाही. तर तिन्ही काळातल्या ज्या अर्थपर्याय आणि व्यंजन पर्याय आहेत त्यांना मिळून त्यांचं अवस्थान आहे. 7 द्रव्यांचं तेवढी त्याची स्थिती आहे. अशा प्रकारे स्थिती अधिकार सांगितला याच्यामध्ये. मग आता पुढं त्याचं समर्थन पुढच्या गाठेमध्ये केलेलं आहे. वेळ झाल्यामुळे वेळेचं उल्लंघन पण झाले. जसं स्थिती अधिकार दोन्ही घ्यायला पाहिजे होतं एका वेळेला. हा
82 हा. 82 मध्ये ठरलं. So, जब तक द्रव है तब तक पर्याय है. हा. पर्याय के बिना द्रव कहाँ से होगा? पर्याय चालूच असणार ना. चालू संतती शब्द संतती. हा. अनादि अनंत ही द्रव्याची लांबी. हाँ हाँ. अनादि अनंत ही द्रव्याची लांबी आहे आणि असंख्यात प्रदेश हे द्रव्याचा विस्तार आहे आणि अनंत गुण हा द्रव्याचा विस्तार आहे. अनंत गुण आणि प्रदेश प्रदेश हे त्याचा हा विस्तार आणि अनादि अनंत ही त्याची लांबी आणि पर्याय अनादि अनंत चालू असायचं. ओम जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन स्वरूप आहे, अनादि अनंत एकटाच आहे. किती सुंदर आहे पहा. एकत्वामध्ये आनंदच आनंद आहे आणि अनादि काळापासून मी एकटा आहे, अनंत काळापर्यंत मी एकटाच राहणार आहे. त्या एकत्वामध्ये शांती आहे, समाधान आहे. तर ते आपल्या एकत्व स्वरूपाला जाणा आणि त्यामध्येच अहम भाव करा. हाच मी आहे. हे जे ज्ञान शरीर आहे हाच मी आहे. अनंत गुणांचा हा जो पिंड आहे तोच मी आहे. आम्ही असंख्यात प्रदेशात्मक एक द्रव्य आहे. हो. अंतरंगामध्ये नित्य उद्योत रूप आहे, चकचकायमान आहे, प्रकाशमान आहे. आपले ज्ञान चक्षु उघडा म्हणजे हा अनादि अनंत अमूर्तिक चैतन्य स्वरूप निज आत्मा आपल्या पर्यायामध्ये प्रकाशमान होतो. सच्चिदानंद स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एक